राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले। तिसरी भाषा म्हणून हिंदीला मनसैनिकांनी विरोध केला। पुणे आणि मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तसंच हिंदीची पुस्तकं विकल्यास त्यांना जाळण्याचा इशारा देखील मनसेनं बुक स्टॉल वाल्यांना दिलाय। पाहूया। नक्की ती पानं जी आहेत ती आम्ही जाळतोय आणि हा सरकारला निषेध। जर हिंदी सक्ती होत असेल तर हिंदीच्या सर्व पुस्तकांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही। हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यभर मनसैनिक आक्रमक झाले। हिंदी सक्ती विरोधात मनसेच्या खळखट्याक आंदोलनाला सुरुवात झाली। मनसैनिकांनी हिंदी पुस्तकांचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय। मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हे आंदोलन केलं। राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधाच्या आंदोलनाचं लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे। शाळांमध्ये आजपासून हा सगळा कुठला जो खोटेपणा त्यांच्या समोर दाखवून आज शाळेला पहिलीपासून पुन्हा एकदा हिंदी ही भाषा सक्तीची किंवा हिंदी शिकवायची अशा पद्धतीचं त्या लोकांनी शिक्षण सुरू केलेलं आहे। आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिला विरोध करते आणि म्हणून ही हिंदीची पुस्तकं जी आमच्याकडे आले त्या पुस्तकं जाळत नाही आहेत, परंतु त्या पुस्तकाचा देखील मान ठेवून त्याचा नक्की ती पानं जी आहेत ती आम्ही जाळतोय आणि हा सरकारला निषेध, हा सरकारला जाहीरपणे आम्ही इशारा देतोय। मुंबईतच नव्हे तर पुण्यात देखील हिंदी सक्ती विरोधात मनसेनं आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांकडून बालभारती समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। हिंदी विषय शिकवण्याबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी मनसैनिकांकडून करण्यात आली। आम्ही बालभारतीला आज या ठिकाणी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी ही जी हिंदी भाषेची जी पुस्तकं आहेत पहिलीपासून ते 5वी पर्यंतची छपाई जी होत आहे ती त्वरित बंद करावी। आज या छापखान्यावरती आम्ही या छापखान्यावरती छापा टाकलाय, त्यांनी ती छपाई बंद करावी आणि याचं एकही पुस्तकाचं वितरण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुण्यात होऊन देणार नाही। हिंदी भाषेच्या या ज्या सक्तीला आहे त्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विरोध आहे। शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे, पहिलीपासून 4थी पर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस देणार आहे आम्ही आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना। यांनी जी दरवर्षीप्रमाणे छापाई होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन देणार नाही। हा आमच्या राजसाहेबांचा आदेश आहे, हा आमच्या अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे या बालभारतीतून 1ली ते 4थीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR एक क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेटपासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही। तर तिकडे भांडूपमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी हिंदीची पुस्तकं विक्रीसाठी आल्यास त्यांची विक्री करू नका असं आवाहन दुकानदारांना केलं। त्यानंतर सुद्धा हिंदीच्या पुस्तकांची विक्री झाल्यास ती सर्व पुस्तकं जाळून टाकण्याचा इशारा मनसैनिकांनी दिला। हिंदीची सक्ती नको त्याकरता आज आम्ही सर्वांना इथे तसा एक संदेश दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात तरी देखील जर हिंदी सक्ती होत असेल तर हिंदीच्या सर्व पुस्तकांची आम्ही होळी केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र आपल्याला नक्की सांगतो। राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी विरोधात आंदोलनं केली जात आहेत। दरम्यान सरकारनं पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्याचं GR मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसैनिकांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।